Hello students, I am Professor Neeta Fulchanda Gaikwad. Welcome in our free education channel. So students, आज आपण आपल्या समस्या आपले उपाय हा मराठी जो टेक्स्टबुक आहे इयत्ता 5वीचा मराठी बालभारतीचं जे पुस्तक आहे इयत्ता 5वीचं तर त्याच्यातला हा लेसन क्रमांक 15वा आहे. सो पहिल्या पोएम पासून ते 14व्या धड्यापर्यंत मी ऑलरेडी शिकवून अपलोड केलंय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टची लिंक दिसेल. सो तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. याचप्रमाणे आपण इंग्लिश टेक्स्टबुक सिरीज सुद्धा कंप्लीट केलेला आहे. सो क्लास 5चे इंग्लिश टेक्स्टबुकचे पण सगळे क्वेश्चन्स आन्सर्स लेसन्स लर्न करून झालेले आहेत, आपले शिकवून झालेले आहेत. सो हा आहे धडा क्रमांक 15वा आपल्या समस्या आपले उपाय. सर आता आपण शिकूयात, पण तत्पूर्वी इथे सबस्क्राईबचं बटन आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा. आपल्या समस्या आपले उपाय. केशव, बापरे कितीही गर्दी, किती ह्या गाड्या. आता इथे बघा, या चित्रामध्ये तुम्हाला एक मुलगा दिसतोय, बरोबर? तर याचं नाव आहे केशव आणि हे आहेत त्याचे बाबा. सो केशव त्याच्या बाबांना म्हणतोय शहरामध्ये आल्यानंतर की बाबा कितीही गर्दी आहे आणि किती ह्या गाड्या आहेत. त्यावर त्याचे बाबा त्याला उत्तर देतात की तू आज पाहतोस होय ही गर्दी, रोजच अशी गर्दी असते इथे. सो बाबा त्याच्यावर त्याला म्हणतात की केशव, रोजच इथे अशी गर्दी असते, तू आज ही गर्दी पाहतोयस. तेव्हा केशव म्हणतो, एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं? म्हणजे केशवला प्रश्न पडलाय आणि म्हणून तो त्याच्या बाबांना कुतूहलाने प्रश्न विचारतोय की बाबा एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील आणि या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल. म्हणजे त्याच्या मनात प्रश्न आला की एवढ्या गाड्या जर रोडवर दिसत आहेत तर प्रत्येक गाडीला पेट्रोल डिझेल तर लागतच, मग यांना किती पेट्रोल आणि डिझेल लागत असेल. त्यावर बाबा म्हणतात, आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय? तेव्हा बाबा म्हणतात की वाहनातून धूरही तेवढाच निघतो, बरोबर की नाही? त्यावर केशव म्हणतो, गर्दी, धूर, वाहनांचे आवाज, कर्कश हॉर्न, कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालं आहे मला. म्हणजे केशव अक्षरशः वैतागून गेलाय. तुम्हालाही कधी कधी वाटत असेल ना की जिकडे रस्त्यावर गेल्यानंतर भरमसाठ गाड्या सगळ्या दिसतात, सिग्नलला एखाद्या वेळेस सिग्नल लागल्यानंतर एका पाठोपाठ एक गाड्या थांबतात, काही गाड्यांमधून धूर निघत असतो, वाहनांचे वेगवेगळे आवाज येतात, कर्कश हॉर्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न्स प्रत्येक गाड्यांना असतात. म्हणजे केशवला इथे असं वाटते की या सगळ्या गोंधळापासनं, या सगळ्या गडबडीपासनं कुठेतरी लांब निघून जावं. सो आता आपण बघूयात की तुम्हाला काही प्रश्न विचारले तेथे, तुम्हाला त्याची उत्तर वहीमध्ये लिहायची आहेत आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायची. एक म्हणजे, तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का? जर गेला असाल तर हो, आणि जर गेला नसाल तर नाही, हे उत्तर तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते? म्हणजेच तुम्ही गर्दी कोणत्या वेळेला जास्त पाहिली? सकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला की रात्रीच्या वेळेला? ती वेळ तुम्ही लिहायची आहे. तिसरा प्रश्न विचारलाय, नेमक्या त्यावेळेला जास्त गर्दी का होते असं तुम्हाला वाटतं? म्हणजे सकाळी सकाळी जर गर्दी होत असेल वाहनांची जास्त, तर लोक कामाला जायला निघालेली असतात त्याच्यामुळे, आणि संध्याकाळच्या वेळेला कारण ते कामावून पुन्हा घरी परत येत असतात. चौथा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? आता ट्रॅफिक जॅम, वाहतूक कोंडी म्हणजे ट्रॅफिक जॅममुळे कोणकोणते प्रॉब्लेम्स क्रिएट होतात? सो त्याच्यामुळे काय होतं की वाहनांना घरी म्हणजेच लोकांना घरी पोचायला उशीर होतो. त्याच्यानंतर वाहनांमधून निघणारा धूर जो असेल, वाहनांचे कर्कश आवाज असतील, त्यामुळे होणारं वायू प्रदूषण इत्यादी समस्या तयार होतात. म्हणजेच मी तुम्हाला उत्तरही सांगत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? आता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बऱ्याच प्रकारचे नियम आहेत की सगळ्यांनी जर ट्रॅफिकचे नियम पाळले तर ट्रॅफिक कोंडी होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही. पुढचा प्रश्न आहे की वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते? वाहतूक कोंडीमुळे सगळ्यात जास्त वायू प्रदूषण वाढतं, कारण सगळ्या गाड्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे धूर निघत असतात. गाड्यांचे जे आवाज येतात त्याच्यामुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण होतं, ह्या समस्या वाढतात. आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारलाय की हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल? आई वडिलांशी, मित्रांशी, शिक्षकांशी चर्चा करा आणि सांगा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमचे पेरेंट्स असतील, तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे टीचर असतील, त्यांच्याशी तुम्हाला डिस्कस करायचंय की हे प्रदूषण कमी व्हावं म्हणून तुम्ही काय इनिशिएटिव्ह घ्याल त्याच्यामध्ये. आता इथे बघा, चौकात चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस उभे असतात, ज्यांना तुम्ही ट्रॅफिक पोलीस म्हणता, आणि प्रदूषणाचा त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार करा.
चौकाचौकातील ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवा. म्हणजे चौकाचौकामध्ये जे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आहे, त्यामुळे तिथे उभे असणारे जे वाहतूक पोलीस आहेत त्यांना सुद्धा त्रास होतो. तर त्यावरचे उपाय तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचे आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचे. आता पुढे काय दिली ऍक्टिव्हिटी, की खालची वाक्य वाचायची आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल तिथे तुम्हाला ही खूण करायची बरोबरची, आणि जी अयोग्य वाटत असेल तिथे ही चुकीची खूण करायची. पहिला म्हणजे एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे, तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे हे चुकीचं आहे, बरोबर की नाही? कारण जर अपघात झालाय तर तुम्ही गर्दी करून काही उपाय होणार आहे का? नाही, तुम्ही मदत करायला हवी. नंबर 2, ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे ही सुद्धा कृती अतिशय चुकीची आहे. कारण ओळखीची व्यक्ती भेटली म्हणून तुम्ही भर रस्त्यात वाहन उभे करून ट्रॅफिक जाम नाही करू शकत. तुम्ही कुठेतरी दुसरीकडे थांबून बोलू शकता. तिसरा प्रश्न आहे, की दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे हे बरोबर आहे. कारण जेव्हा पार्किंगच्या ठिकाणी लावता तेव्हा तिथे व्यवस्था असते आणि तुमची गाडीही कुठे, तुमच्या गाडीमुळे इतर कोणाला त्रास होत नाही. चौथा प्रश्न आहे, की गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे ही कृती अतिशय चुकीची आहे. की हॉर्न वाजवल्यामुळे काय होतं, इतरांना त्रास होतो. याच्यातून आपल्याला काय समजले विद्यार्थ्यांनो? प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. सो विद्यार्थ्यांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय, की आपल्या इंग्लिश मास्टर चॅनेलवरती मी वेगवेगळे प्लेलिस्ट बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये क्लास 5 EVS चा जो पार्ट 1 टेक्स्टबुक आहे, ठीक आहे, तुम्हाला जर EVS एन्व्हायरमेंटल सायन्स पार्ट 1 इंग्लिश मधून असेल तर त्याचे लेक्चर्स मी ऑलरेडी शिकून अपलोड केलेत. त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 चे पण लेक्चर्स अपलोड केलेत, त्याची वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यानंतर तुमचं मराठी टेक्स्टबुक सिरीजचं ऑलरेडी बघा इथे 15 लेक्चर्स तुमचे ऑलरेडी अपलोड झालेले आहेत, तर ते तुम्ही चेक करा. आणि तुमचं इंग्लिश टेक्स्टबुक सिरीज जे आहे याच्यामध्ये सुद्धा तुमचे 24 टोटल लेक्चर झालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये मी क्वेश्चन आन्सर असतील, त्यानंतर तुमच्या युनिट नंबर 1, युनिट नंबर 2 मी कंप्लीट केलेलं आहे. तर ते इथे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता आपल्या चॅनेलवर. पण यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, बेल नोटिफिकेशनला क्लिक करावं लागेल, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन लेक्चर अपलोड होताच नोटिफिकेशन येईल. सो आता तुम्हाला अजून एक ऍक्टिव्हिटी सांगितली आहे, की हे चित्र तुम्ही पाहायचंय आणि वाचायचंय. की इथे पुन्हा संवाद आहे कोणामध्ये? आई आणि मीनू. ही आहे मीनू आहे आणि ही आहे तिची आई. म्हणजे आई म्हणते, केवढा हा कचरा. इथे बघा तुम्हाला काय दिसतंय? खूप सारा कचरा इथे इथे भरून पडलेला आहे. आता मीनू म्हणते, एवढा कचरा येतो कुठून? तिला प्रश्न पडला. त्यावर मीनूची आई म्हणते, कुठून म्हणजे आपणच करतो कचरा. बरोबर की नाही विद्यार्थ्यांना? तुम्हाला पटतंय की नाही की आपणच कचरा करतो? त्यावर मीनू म्हणते, पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी? कचरा तर आहेच, पण एवढा घाणेरडा वास का येतो आहे? तेव्हा आई म्हणते, ओला कचरा सडल्यानं ही दुर्गंधी येते. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, जेव्हा ओला कचरा हा सडतो तेव्हा त्याचा खूप घाण असा वास येतो. तेव्हा मीनू म्हणते, बाप रे, मला श्वास घेणं अवघड झालं आहे आई. या कचऱ्याचं काय करत असतील? म्हणजेच ओल्या कचऱ्याचा जेव्हा दुर्गंधी येते तेव्हा त्या कचऱ्याचा विल्हेवाट कशी लावली जाते हा प्रश्न आता मीनूला पडलाय. तो आता आपण पुढे बघूयात, की तुम्हाला काही प्रश्न विचारलेत. आपण कचरा कशाला म्हणतो? ठीक आहे, आपण कचरा कशाला म्हणतो? ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्यांना आपण कचरा म्हणतो. म्हणजे सपोज तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा विकत घेतला, त्याच्यातले बिस्किट खाल्ल्यानंतर तुम्ही पुडा फेकून देता. वेफर्सचा पुडा विकत घेतला, वेफर्स खाता आणि वेफर्सचा पुडा फेकून देता. चॉकलेट खाता आणि चॉकलेटचं रॅपर फेकून देता. त्यालाच आपण काय म्हणतो? कचरा. आता ही उत्तरं तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहून शिक्षकांना दाखवायची आहेत. घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात? नॉर्मली घरातल्या कचऱ्यामध्ये काय काय असतं? भाज्यांची छिलटे असतात, बरोबर, कांद्याचं साल असतं, बटाट्याचं साल असतं, त्यानंतर तुम्ही खाल्लेल्या खाऊंचे पुडे असतात, त्यानंतर केस असतात, किंवा मग जमिनीवरची घाण असते, कचरा असतो, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, की तुमच्या घरातील ओला आणि सुका कचरा कोणता ते सांगा. ओला कचरा म्हणजे कोणता विद्यार्थ्यांनो? की जो तुम्ही समजा की भाजी असेल उरलेली रात्रीची, त्याच्यानंतर ओल्या पाण्यामध्येच कोणता जर कचरा टाकला गेलेला असेल, म्हणजे चहाची पावडर असेल, चहा गाळून घेतल्यानंतर राहिलेली, आणि वरणातल्या भाजीतलं काही असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता? ओला कचरा. आणि सुका कचरा म्हणजे काय? जे तुम्ही खाल्लेले पुडे असतात, किंवा मग पीठ जे आहे हे सुकं पीठ, याला काय म्हणतात? सुका कचरा.
पुढचा प्रश्न आहे की तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा. जसं की सगळीकडे महानगरपालिकेने गाड्या सोडल्या आहेत. ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या करा आणि त्याप्रमाणे ते लोक काय करतात, सकाळी गाडी येते आणि कचरा घेऊन जातात आणि त्याची विल्हेवाट लावतात. तुम्ही कशी विल्हेवाट लावता, तर तुम्ही तो कचरा वेगळा करून त्यांना देता सकाळी. कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात. म्हणजे समजा प्लास्टिकच्या बॉटल असतील तर प्लास्टिकच्या बॉटल कापून तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये झाडं लावू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळ्या त्याच्या शोभेच्या वस्तू बनवू शकता. फुटलेल्या काचांपासून वेगवेगळ्या डिझाईनचे शोपीस बनवू शकता, हो की नाही. म्हणजे हा झाला कचऱ्यातल्या गोष्टींवरती काहीतरी प्रक्रिया करून त्याचा वापर. पुढचा प्रश्न आहे की तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात. तर वर्गातल्या कचऱ्यामध्ये काय काय असतं, तर वर्गातल्या कचऱ्यामध्ये तुम्ही पेन्सिलला शार्प केल्यानंतर शार्पनर मधून ते पेन्सिलचे निघणारे छिलके असतात. त्यानंतर तुमच्या खाऊच्या डब्यातनं खाली पडलेला कचरा असतो, बरोबर की नाही. तुमचे कागदांचे तुकडे असतात. वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल. वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं की वर्गामध्ये डस्टबिन असतो, कचऱ्याचा डबा असतो एका कोपऱ्यात ठेवलेला. जो काही कचरा होईल तो तुम्ही काय करायचा आहे, त्या डब्यामध्ये गोळा करायचा आहे. त्यामुळे वर्ग स्वच्छ राहील. पुढे आहे कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा. आई वडिलांशी, मित्रांशी चर्चा करून सांगा. म्हणजे विद्यार्थ्यांना इमॅजिन करा की कचरा कुंडीतला कचरा उचलूनच नेला नाही तर तो तसाच पसरेल. त्याच्यानंतर भटकी कुत्री, जनावरं काय करतील, तो कचरा सगळीकडे पसरवतील. मग त्याच्यातनं दुर्गंधी येणार, मच्छर होणार, डास होणार आणि त्याचा अल्टिमेटली काय होणार, तुमच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होणार. तर हे उत्तर तुम्हाला लिहायचंय. आता इथे बघा आपण काय शिकलो, कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक समस्याच आहे, बरोबर. आता विद्यार्थ्यांनो अजून एक संवाद इथे आलाय. हा आहे राहुल आणि ही आहे त्याची आजी. राहुल म्हणतोय, आजी त्या रस्त्यानं नको जायला. त्यावर आजी म्हणते, का रे बाबा, काय झालं. त्यावेळेस राहुल म्हणतो, अगो बघ ना, तिथे किती कुत्री आहे. तिथे तुम्हाला दिसतंय 1 2 3 4 5 6 6 कुत्री एका जागी बसलेली आहेत. तेव्हा आजी म्हणते, हो रे बाबा, कधी कधी सगळी एकदम अंगावर धावून येतात. तुमच्या बाबतीतही असं झालं असेल की नाही. म्हणजे तुम्ही रस्त्यावरून जाताना अचानक कुत्र्यांचा घोळका अंगावर भुंकत येतो. त्यानंतर राहुल म्हणतो, अगं आजी, या कुत्र्यांमुळे रस्त्यावरून एकट्यानं जायला मला खूप भीती वाटते. तेव्हा आजी म्हणते, अरे, कुत्री जोरजोरानं भुंकू लागली तर आमच्या सारख्यांच्या हृदयाची धडधड वाढते. म्हणजेच काय, वरील विषयावर चर्चा करायची आहे आणि तुम्हाला जे प्रश्न पडणार आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत की ही काय आहेत, सगळी भटकी कुत्री आहेत, यांचं कोणी मालक आहे का नाही. पाळीव प्राणी, पाळीव कुत्री कशी असतात, ती संध्याकाळ म्हणजे वेळ झाल्यानंतर आपापल्या घरी जातात. पण ही जी भटकी कुत्री आहेत ही रस्त्यावरच भटकत असतात. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवरती भुंकणे, एखाद्याला चावणे ही कामं हे करतात. तर आता विद्यार्थ्यांनो याच्यावर तुम्हाला प्रश्न कोणते लिहायचे आहेत की महानगरपालिकेचं काम असतं की भटक्या कुत्र्यांचं, स्ट्रे डॉग्स जे असतात त्यांचा बंदोबस्त करणं. जर महानगरपालिका, नगरपालिका यांचा बंदोबस्त करत नसेल तर याचा त्रास कोणाला होतो, सामान्य माणसांना होतो. तर हे प्रश्न तुम्ही लिहायचेत आणि ते प्रश्न तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवायचेत. सो आजच्या या धड्यामध्ये आपल्या समस्या आपण पाहिल्या आणि त्यावरचे उपाय पण आपण पाहिले. तुम्हाला हा लेसन कसा वाटला, समजला की नाही हे मला जरूर कळवा आणि मला 100% खात्री आहे की तुम्हाला व्यवस्थितपणे मी समजावू शकलेली आहे. सो लवकरच आपण पुढचा जो धडा आहे 16वा धडा तो अभ्यासणार आहोत. पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. इथे बेल आयकन आहे त्याला सबस्क्राईब करा. बेल आयकनवर नोटिफिकेशनवर क्लिक करा. जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर मात्र खूप प्रमाणात करा. तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत आपला लेक्चर जाऊ देत, त्यांना सुद्धा तुमच्यासारखं सेशन समजायला सोपं जाईल. लवकरच भेटूयात आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.